पुढची मुंबई पालघरमध्ये होणार खासगी वृत्तपत्र प्रकाशन कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य। बीडच्या विडा गावची अनोखी प्रथा यावर्षी स्थगित, जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची प्रथा स्थगित करण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान परिषदेत निवेदन। वारकरी संप्रदायाचा मंत्री नितेश राणे यांच्या निर्णयाला विरोध, तर खंडेरायाला शाकाहारी नैवेद्य दाखवला जातो, त्यामुळे मल्हार झटका सर्टिफिकेटच्या नावाला वारकरी संप्रदायामधून विरोध करण्यात येतोय। होळी धुलीवंदनाच्या तोंडावर उल्हासनगरकरांसाठी आता करांवर खरं तर पाणी टंचाईचं संकट आलंय। पाण्याचा मुख्य वॉल बिघडल्याने पाणी संकट। राज्यातील लाखो कंत्राटी कामगारांसाठी मोठा निर्णय, कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन देण्याचा मसुदा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी जाहीर केला। मसुदा कल्याण महानगरपालिकेच्या केडीएमसी ॲपद्वारे तसेच ऑनलाईन लिंकद्वारे तक्रारींची जनता दरबारात घेतली जाणार दखल, ऑनलाईन तक्रारी नोंदवण्याचे नागरिकांना केडीएमसीचे आव्हान। सोलापुरातील मौलाली चौकात महापालिकेच्या मुख्य पाईपलाईनला मोठी गळती, हजारो लिटर पाणी वाया, 8 दिवसांपासून पाणी वाया जात असल्याची स्थानिकांची तक्रार। कराड पाटण महामार्गावर एसटीवर दगडफेक, अज्ञात व्यक्तीकडून एसटीवर दगडफेक करण्यात आली आहे। पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोराला पकडण्याचे प्रयत्न। रायगडमधील सुकेली खिंड येथे बर्निंग कारचा थरार, मुंबई गोवा महामार्गावर धावत्या कारला आग लागली, आगीत कार जळून खाक झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।